नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। इयत्ता 5वी पॅटचा पेपर, इंग्रजीचा पेपर 22 एप्रिलला। आता 22 एप्रिलला दादा 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 सगळ्यांचं चालू झालं, ऋषी दादा पेपर कसा असणार, पेपर कसा असणार। सगळे जण व्हिडिओ बनवतात, पण ऋषी दादा का शांत आहे? अरे मी शांत ह्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे पेपर्स ते अजून करू शकत नाही। त्यांना ते सांगू शकत नाही की उद्या हाच पेपर येणार आहे, उद्या असाच पेपर येणार आहे। कोणीच सांगू शकत नाही की उद्या कसा पेपर येणार आहे, कारण की पेपर डिस्क्लोज त्याच दिवशी होतात। 22 एप्रिललाच पेपर दिले जातात। अगोदर सांगू शकतात का कोणी पेपर असा येणार आहे? कोणीही सांगू शकत नाही। तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की पॅटचा पेपर तुम्हाला मी असं सांगू शकतो की ते तुम्ही याच्यापासून अशी गाईडलाईन घ्या की तुम्ही याच्यापासून व्यवस्थितरित्या कसा पेपर पॅटर्न फॉलो होणार आहे, कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात, कशा प्रकारचे ग्रामर येतं, या गोष्टी तुम्ही याच्यातून लक्षात घ्या। कळालं सर्वांना? ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या। तर कशा कशा आता त्याही मी सांगणार आहे तुम्हाला। बघा, पहिले काय येतात, 5 मार्कासाठी ओरल असतं। मागचा पेपर आहे त्याच्यावरून आपण जज करूयात। पहिल्या 5 मार्कासाठी 10 प्रश्न राहतात, म्हणजे 10 वर्ड्स असतात, ते आपल्याला काय करतात, ओरली सांगतात, बरोबर। त्याच्याच नंतर पहिले काय क्वेश्चन नंबर फर्स्ट झाला हा। सेकंड क्वेश्चन कसा येतो की आपल्याला याच्यामधून पॅसेज येतो। तर पॅसेज मध्ये ABC 3 प्रश्न राहतात आणि 3-4 पॅसेज असतात, म्हणजे पॅसेज पोएमचाही असतो आणि 2 असे पॅसेज असतात। तर याच्या पॅसेज मधून बघा, पहिला प्रश्न असतो तुम्हाला मल्टिपल चॉईस। प्रत्येक याच्यात मल्टिपल चॉईस हाच पॅटर्न फॉलो होतो। पहिल्या याच्यात मल्टिपल चॉईस आणि खालचे 2 B-C क्वेश्चन जे असतात ते काय असतात, तुम्हाला स्वतःच्या मनाने लिहायचे असतात। कळालं? असा पेपर पॅटर्न याच्यातून लक्षात घ्या का दादा असा पेपर पॅटर्न येणार। कोणत्याही पेपरवर भरोसा ठेवायचा आपल्याला नाहीये। अशा प्रकारे येऊ शकतो, हाच येऊ शकतो, हे कोणीही सांगू शकत नाही। तुम्हाला लिहून देतोय। म्हणूनच बघा की कोणाकोणाचे असेच भ्रमाच्या याच्यावर मिलियन्स मध्ये व्ह्यूज गेलेत, पण आपण हा पेपर टाकलेला नाही, कारण की आपण व्ह्यूज आणि सबस्क्रायबर पेक्षा आपण मुलांचा भरोसा जिंकतो। मुलांचा भरोसा असतो की ऍट द एंड सगळीकडे फिरून मुलं आपल्याकडे येणार आहेत आणि आपण त्यांचा भरोसा तोडायचा नाही। या गोष्टी मी याच्यात क्लिअर करतोय। बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे, एवढा पॅसेज येणार आहेत। एवढ्या पॅसेज मधून आता पहिला झाला तुमचा पॅसेज, दुसरा आहे पोएमचा एक्स्ट्रॅक्ट। पोएम मधून बघा, ए काय, व्हॉट इज द कलर ऑफ वॉटर, वॉटरचा कलर काय, आता याच्यामधून प्रश्न सोडवायचा। तर वॉटर ब्ल्यू अँड व्हाईट। ब्ल्यू कसा आहे, ब्ल्यू, कळालं? बघा, व्हॉट इज द मोर डिलाइटिंग, व्हॉट रिफ्लेक्शन आर सीन इन द वॉटर अँड व्हॉट इज द रनिंग अँड ट्विंकलिंग। जे तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत त्याच्यामधून तुम्हाला हे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे। कळाले? रीड द गिवन कन्व्हर्सेशन केअरफुली। मम्मी, यू अँड पापा आर इन्व्हायटेड टू अवर स्कूल ऑन संडे अँड द 18 सेड समीर। बघा, अशा प्रकारचा पॅसेज आहे। याच्यात पण ABC प्रकारचे तुम्हाला काय दिलेले आहेत, क्वेश्चन दिलेले आहेत, बरोबर। त्याच्यात पहिला डिस्क्रिप्टिव्ह राहतो आणि B आणि C तुम्हाला लिहायचे राहतात। आता ग्रामर मध्ये, ग्रामर हे महत्वाचं। आता याच्यामधून शिका तुम्ही की ग्रामर मध्ये कशा कशा प्रकारचे आपल्याला टॉपिक्स येऊ शकतात। तर पहिला टॉपिक आहे बाय अ अँड द वापरायचं। आता अ अँड द जर तुम्हाला कळत नसेल तर अ अँड द चे व्हिडिओ आहेत आपले, कसे करायचं, काय करायचं, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे तुम्हाला खाली व्हिडिओ चेक केले ग्रामरचे, तिथे कळून जाईल। आय एम डॅश डॅश युनिव्हर्सिटी स्टुडंट, शी गोज टू द टेम्पल इन द मॉर्निंग। कळालं? व्हॉट इज द करेक्ट प्लुरल, प्लुरल म्हणजे काय, सिंग्युलर प्लुरल, एक वचन अनेक वचन काय असणार आहे, तर एक वचन अनेक वचन लिहायचं। त्याच्यानंतर गिव्ह इन द ब्रॅकेट इन्स्ट्रक्शन, द कॅट इज इन अ गुड मूड, इट इज जस्ट हॅड इज ब्रेकफास्ट। आता अंडरलाईन द पॉझिटिव्ह प्रोनाउन। पॉझिटिव्ह प्रोनाउन काय आहे हे तुम्हाला माहित पाहिजे। पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह माहिती पाहिजे। वर्ब काय, वर्ब लिहायचंय आपल्याला ब्रॅकेट मध्ये। अंडरलाईन कंजक्शन, कंजक्शन। आता ग्रामरचे टॉपिक्स कळत आहे तुम्हाला, याच्यावरून आपल्याला काय काय अभ्यासाचे बाकी आहेत, बरोबर। इंटेलिजन्स, मोठे इंटेलिजन्स काय आहेत, अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्हचा बरोबर फॉर्म कसा बसणार आहे त्याच्यात हे लिहायचं। आयडेंटिफाय ऍडवर्ब, अंडरलाईन करायचं ऍडवर्ब। क्वेश्चन नंबर 6 आहे। आता एवढ्या याच्याबद्दल, या 3 मुद्द्यांबद्दल आपल्याला 6 ते 7 ओळीत लिहायचंय। गुड क्वालिटीज ऑफ माय फ्रेंड, माझ्या मित्राच्या चांगल्या क्वालिटीज काय आहेत। हाऊ विल यू हेल्प एनिमल्स, हाऊ वुड आय लाईक टू इन्व्हाइट, बरोबर। डेव्हलप अ स्टोरी बेस्ड ऑन अ गिवन वर्ड्स। आता याच्यावर काय करायची, एक आपल्याला स्टोरी बनवायची। ट्रीज, ट्रंक, एलिफंट, बुक्स, या वर्ड्स वापरून आपल्याला काय करायची, एक कहाणी बनवायची, कथा बनवायची।
4 ते 5 ओळीत बनवायची ती, 5-6 ओळीत, कळालं? अशा प्रकारचा तुमचा अशा फॉर्मॅट असू शकतो तुमचा 5वीच्या पेपरचा, इयत्ता 5वी. तुम्हाला अजून कोणता कोणता पेपर लागतोय मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सांगा. आणि 1ली ते 10वी पर्यंत जेवढ्या स्कॉलरशिप एक्झामचे सगळ्यांचे क्लास आपले सुरू झालेले फ्री ऑफ कॉस्ट क्लास आहेत. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, तिथून जॉईन करून ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि आमच्याशी नक्की संपर्क साधा. थँक्यू.